नमस्कार रसिक प्रेक्षक हो. माऊली कथाकथनमध्ये मी अर्चना रवींद्र शिर्के तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत दगडीवाडा भाग 29. पवाभिसीच्या ऊसतोड मजुरांच्या टोळीची धामणीहून पारंबी गावाला बदली झाली. कारखान्यानं धामणीच्या रहाळात घेतलेला ऊस संपला होता. धामणीपेक्षा पारंबी हे जरा मोठं अन आठवडी बाजाराचं गाव. राज्य रस्ता महामार्गावर वसलेलं. धामणीला बाजार भरत नसल्यामुळं 2 कोसांवर असलेला खोमणीला बाजारासाठी जावं लागे. पारंबीला बदली झाल्यानं तोडकऱ्यांचा तो ताण वाचला होता. तिथं शनिवारचा आठवडी बाजार भरे. पारंबीला मोठं थळं मिळालं. 12 एकरचं ऊसाचं रान होतं. दुरीचा ऊस होता. म्हणजे पवाभिसीच्या टोळीला हे थळ 15 दिवस तरी पुरणार होतं. सुरू अन खोडवा असला म्हणजे बांडी भरपूर निघते, पण माल कमी निघतो. दुरी नाही तर तिरीचा ऊस असला की बांडी कमी निघते, पण 1-1.5 वाफा प्रत्येक गाडीवानानं तोडला की लॉरी भरण्याइतका माल निघतो. पवाभिसेने पाण्याची सोय पाहून थळाच्या जवळच फरलांगभरावर एका पडतानात आड्डा टाकला होता. आड्ड्यापासून 2 फरलांगावर गाव होतं. सगळं शिवार बागायती. भर उन्हाळ्याचे दिवस होते, पण पानभरा रहाळ असल्यामुळं ऊन तितकं जाणवत नव्हतं. तरी दुपारच्या वेळी पाचटात काम करायला जीवावर येई. पाचटातल्या खकान्यानं लेबरचं अंग भुरकटर होई. थळमालक मोठी आसामी होती. आसाराम अन सखाराम 2 भाऊ. थोरला आसाराम तोच घरातला करता होता. धाकटा सखाराम शेतीची उस्तवारी करायचा अन आसाराम बाहेरचा व्यवहार पाहायचा. त्यांचा बाप राजाराम पाटील. म्हाताऱ्याचं वय 75च्या आसपास, पण दोन्ही लेकांना अजूनही त्यांचा धाक असे. म्हातारा बोलताना जवळजवळ प्रत्येक वाक्यात शिवी हासडायचा. 6 बैल, लहान मोठी खंडीभर जनावरं, ट्रॅक्टर, 1 ॲम्बेसेडर कार, सालदार अन कुटुंबातली लहान मोठी 8-10 माणसं, एवढा मोठा बारदाना. घरात दूध दुभतं होई. रोज पहाटे रवी हिसाळल्या जायच्या. बागायतदाराच्या घरून अख्ख्या लेबरला आठवड्यातून 2 पाहिजे तेवढं ताक मिळे. ताकासाठी लेबर सुजऱ्यासारखं होई. कोणी ताक पीत तर कोणी कडी करीत. बकुळीचा खोड झुंबऱ्या आता छातीला लागत होता. तो 8 महिन्यांचा झाला होता. बकुळीवरच उडायला लागला होता. खोंड अजून कवळं असलं तरी भलतंच अवचिंद होतं. गेल्या आठवड्यापासून बकुळीही ह्या वासरावर उडायला लागली. मोठ्यानं ओरडू लागली. कधी खुटा उपटून तर कधी दाव तोडून कानात वारं भरल्यासारखी भुकाळू लागली. म्हणजे ती माझावर आली होती. मारुतीनं बागायतदाराला विचारून तिला त्याच्या जनावरात सोडून दिली. थळ मालकाच्या जनावरात 2-3 खोंडे चांगली जातवान होती. बी चांगलं असलं म्हणजे पीक पण चांगलं येतं. तेवढ्या 8 दिवसात बकुळी फळली. मारुतीची एक चिंता मिटली. मारुतीनं पवाभिसेकडून घेतलेली उचल फिटली होती. अजून कारखाना असा तसा महिनाभर चालन असा अंदाज होता. बक्षिसी अन फायनल पेमेंट मिळून मारुतीच्या हातात निदान 4-5 हजाराची रक्कम मिळणार होती. त्यात आणखीन 2-3 हजाराची भर घालून पट्टा पडून घरी आल्यावर वसंतनं वाडीत एक लहानसं किराणा दुकान थाटण्याचं नक्की केलं होतं. काही दिवसातच तो बाप होणार होता. जाईची मनस्थिती अजूनही बरी नव्हती. ती मनानं खचली होती. तिचं कशातच मन लागत नव्हतं. वाडीत भयंकर घटना घडल्यामुळं जाईनं उज्ज्वलाच्या डोहाळ्याचा कार्यक्रम रद्द करण्याचं ठरवलं. नव्हे, उज्ज्वलानंच सासूला तसं सांगितलं होतं. जाईला तो प्रसंग नुसता आठवला तरी जीव नकोसा होई. वसंतला दिवसभर काम करून थकून बी कधी अर्ध्या रात्रीपर्यंत झोप येत नव्हती. उज्ज्वलाची आणि तिच्या संगच्या रेशमी रात्रीच्या आठवणी त्याला बेचैन करीत. तो कारखान्याचा पट्टा पडायच्या अधीरतेची वाट पाहत होता. अलीकडे 3 हफ्त्यांनी 4 हफ्त्यांनी पट्टा पडणार अशा बातम्या कानावर येत होत्या. स्लीप बुवा अथवा फेडमन थळात चक्राला आले की लेबर त्यांना पट्टा कधी पडणार म्हणून विचारित. ते उडवाउडवीचे उत्तरं देत, कारण त्यांनाही नक्की माहीत नसे. काही कामानिमित्त मुकादम कारखान्याला जाऊन आला की लेबर त्यालाही विचारित. कारखाना सुरू होऊन 5 महिने झाले होते. आता तोडकऱ्यांना त्यांच्या वतनाची ओढ लागली होती. रोज ने येळभर उसाशी झोंबी खेळून लेबर कंटाळलं होतं.
त्यांना मोठा हिस्सा हवा होता. बायका गोताला खतावल्या होत्या. गोटेवाडी ही वतनकऱ्यांना खतावली होती. शेवटी एक दिवस पबा भिसेनं कारखान्याच्या कृषी कार्यालयातून खरी बातमी आणली. कारखान्याची गव्हाण चैताच्या आमुषाला बंद होणार, म्हणजे लेबरला आखाजीचा सण वतनावर करायला मिळणार. लेबरला आनंद झाला. जास्त फिराफिर झाली नव्हती. सगळ्यांचीच कारखान्याची उचल फिटली होती. लेबरला आनंदाचं सीझन चांगलं भागलं होतं. माणसांना गावी जाऊन तरी कुठं आराम होता. 4-2 दिवस इसावा घेऊन बरडा खरडाची वडिलोपार्जित जमीन कसायचीच होती. उजवणीला आणायची होती. अख्खा वैशाख त्यातच जाणार होता. पुढं लगेच जेठुडी गरजणार, पुन्हा ये माझ्या मागल्या. वसंत रोज रात्री मनाच्या कॅलेंडरमधून एक दिवस वजा करीत होता. विचार करीत होता, किती दिवस झाले उज्ज्वलाला भेटून. कशी दिसत असन आता ती. अंगणवाडीला कशी जात असन. उज्ज्वला नेमकी पानकळ्यातच बाळंत होणार की काय. आईचं उसावलेलं मन कधी आणि कसं भरून निघणार. ती घटना विसरण्याजोगी तरी हाय का. किती प्रश्न उठत होते वसंतच्या मनात. काही प्रश्न हवेसे वाटणारे, तर काही नको नकोसे. कधी कधी तर त्याच्या नजरेसमोरून उज्ज्वला हलतच नसे. 15 दिवस झाले तरी पबा भिसेच्या टोळीची तोड अजून पारंबीलाच होती. आसाराम पाटलाचं थळ आटापलं होतं. दुसऱ्या थळाची चिठ्ठी मिळाली होती. हे थळ आड्यापासून कोसभरावर होतं. वाट भलतीच चिवदांडीची चिव्वळ होती. शेडाची जमीन, येड्या बाबळीची मोठी दाटी. बागायतदारानं मळी अन पोयटाळ टाकून जमीन वैताखाली आणलेली. जमिनीत पाझर राहायचा, त्यामुळं तोड नीट व्हायची नाही. सरीपाचट निर्मळ व्हायचं नाही. खुंट पण कायची. कोयत्याच्या धारा बसायच्या. कोयत्याला कांशीनं रोज धार काढावी लागे. बैलगाडीनं थळाबाहेर माल काढताना बैलांचं हाल होत. वाफ्याचे कट मोठमोठे केलेले. वळीतून उसानं भरलेली गाडी ओढताना बैलांचा जीव निघायचा. उसाचं रान 1.5 एकराचं होतं, म्हणून बरं झालं, नाही तर एखाद्याचा बैल टेकलाच असता. त्या दिवशी चैताची पुनव होती. कारखान्याचा पट्टा मोजून 15 दिवसांनी पडणार होता. रात्रीची जेवणं करून दमलेलं लेबर झोपी गेलं. एक झोपी झालं असं दुरूनच लॉरी मोठमोठ्यानं ओरडू लागली. लेबरला जागी करू लागली. थकलेले मजूर गाढ झोपीत होते. लॉरी आड्याच्या जवळ येताच जसजशी ओरडू लागली तसा एक गाडीवान जागवा होऊ लागला. चंद्र माथ्यावरून मावळ तिकडं कल्ला होता. त्यानं तळ केलं होतं. चांदण्यात सृष्टी न्हात होती. रात्रीनं कूस बदलली होती. हवेतली उष्णता कमी होऊन वाऱ्याचा गार झुळकी वाहत होत्या. 2 फरलांगावरच्या गावातल्या मंदिरातला भजनांचे आणि टाळांचे आवाज ऐकू येत होते. लॉरी आड्या शेजारी उभी करून ड्रायव्हर सरदार अमरसिंग गाडीवानांची नावं घेत हाका मारू लागला. एक गाडीवान झोपेतून जागा होऊन कोपी बाहेर येऊ लागला. आज लॉरी भरायला जायची वसंतची बारी होती. 11 माणसं जमा झाली. वसंतनं लॉरीत डांब बांधायला 4-5 भेळे टाकले. सगळे जण अंगावर बहाळी घेऊन नि कानाला कानटोपी, मफलर अथवा उपरणं गुंडाळून लॉरीत बसले. लॉरी उसाच्या थप्पीकडे निघाली. जिथं थप्पी टाकली होती तिथंही लॉरी लावायच्या सवन जागा नव्हती. ड्रायव्हरनं थप्पीजवळ लॉरी लावली, पण ती मागच्या बाजूला जराशी झुकलेलीच होती. लॉरीच्या मागच्या टायरखाली दगड्यांच्या उट्या घातल्या. टिपड्यांना पण एका बाजूनं उट्या लावल्या. रचणारे गडी डांब बांधू लागले. ड्रायव्हरनं काठीवर उरलेला डांब अजून बदलला नव्हता. वसंतनं तो मागच्या बाजूला 4 बांडीनं जांब बांधला. लॉरी रचणं सुरू झालं. खालचं लेबर टिपड्यांवरच्या गड्यांच्या हाती मोळ्या देऊ लागले. त्या मोळ्या टिपड्यावरचे गडी लॉरी रचणाऱ्यांच्या हातात फेकू लागले. हातोहात लॉरी भरली जाऊ लागली. वसंत लॉरीच्या मागच्या बाजूला उसाच्या मोळ्या सोयीनं रचित होता. थरांवर थर लावत होता. लॉरी भरत होती. लेबरच्या अंगातून घाम निघत होता. आता त्यांनी मफलरी, उपरणे, कानटोप्या आणि बहाळी बाजूला ठेवल्या होत्या. लॉरी रचणाऱ्यांबरोबर 2 गडी कोयता मारीत होते. उसाचे आडवे तिडवे अन वर आलेले फनगाट कापीत होते. मोळ्यांच्या थप्प्या कमी कमी होत होत्या. लॉरीत केबिनच्या वर 4 थर लावून झाले. वसंत मागच्या बाजूला कोंबडा काढू लागला. अंबादास पुढचं तोंड रचित होता.
नेहमीप्रमाणे यंत्रासारखं काम सुरू होतं. 4 पलिते ढणढणत होते. एक गडी पलिता घेऊन केबिनवर बसला होता. पुनवेचा चंद्र मावळायला आला. लॉरीत अजूनही थर रचले जात होते. वसंत लॉरी रचतानाही वाडीला गेल्यावर किराणा दुकान कसं थाटायचं, कोणकोणतं सामान भरायचं, दुकान चालवण्यासाठी कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं हाच विचार करीत होता. त्याला बाळाचं तोंड पाहण्याची घाई झाली होती. मुलगा हो अथवा मुलगी, त्याचं स्वागत आनंदानंच करायचं असं त्यानं मनोमन ठरविलं होतं. वशभाऊ, एवढा थर रचून आता हावारी घे, अंबादास वसंतला म्हणाला. लावू की अजून 2 थर, वसंत म्हणला. नको नको, गाडी लेवलला नाही, उगा काम वाढायचं, अंबादास बोला. बरं ठीक आहे, वसंत म्हणला आणि शेवटचा थर रचू लागला. लॉरी भरण्याच्या नादात गाठीत उलून टिचलेल्या डांबाकडं कोणाचं लक्षच नव्हतं. वसंत शेवटच्या थराची मोळी ठेवायला त्या डांबाजवळ गेला. तसा तो डांब मध्यभागी गाठीच्या ठिकाणी ताडकन मोडला. वसंत खाली फेकला गेला. उसाच्या मोळ्याबरोबर अर्धा तुटलेल्या डांबाचा कोणा त्याच्या डोक्यात जोरात घुसला. वसंत मोळ्यांच्या ढिगाखाली दबला. एकच कल्लोळ झाला. मोठ्यानं आरडाओरडा झाला. सगळे लेबर धावले. वसंतच्या अंगावर पडलेल्या मोळ्यांचा ढिगारा बाजूला करू लागले. चारी बाजूनं 4 पलिते धरले. ढिगाऱ्याखाली वसंत वेडावाकडा होऊन बेशुद्धावस्थेत पडला होता. डांबाच्या मोडलेल्या भागाचा धारदार कोपरा त्याच्या डोक्यात घुसला. टाळूला मोठीने खोल जखम झाली होती. रक्त भळभळत होतं. भिकूनानानं उपरण्यानं वसंतचे टाळू गच्च बांधले, तरी रक्त आवरेना. मग त्यातनं नेसलेलं धोतर सोडलं. आतून फक्त पट्टेची हाफ चड्डी होती. भिकूनानानं अर्ध धोतर टारकन फाडलं आणि वसंतचं डोकं पक्क बांधून घेतलं. एकाला बागायतदाराच्या वस्तीकडे पेटाळलं. बागायतदार त्याची जीप घेऊन आला. वसंतला जीपमध्ये घातलं. जीप धानोऱ्याकडे धावू लागली. लवकरात लवकर दवाखान्यात पोचणं गरजेचं होतं. प्रत्येक मिनिट महत्त्वाचा होता. वसंतच्या डाव्या हाताला पण सूज आली होती. त्याचा तो हात सांध्यातून उखळला होता. जीपमध्ये वसंत बरोबर भिकूनाना, अंबादास, सरदार ड्रायव्हर आणि स्वतः पभा मुकादम असे 4 माणसं होती. बागायतदाराला धानोऱ्यात चांगला दवाखाना कोणता ते माहीत होतं. त्यानं जीप थेट संजीवनी अपघात रुग्णालयासमोर उभी केली. एव्हाना पहाट होत आली. वसंत काहीच हालचाल करीत नव्हता. त्याला दवाखान्यात भरती करण्यात आलं. दवाखान्याच्या वरच्याच माळ्यावर डॉक्टर राहत होता. नर्सनं त्याला फोन करून बोलावून घेतलं. डॉक्टर वसंतला तपासलं. त्याचं अंग थंड पडलं होतं. डॉक्टरनं डोक्याचा कपडा सोडून जखम पाहिली. पुन्हा नाडी तपासली. त्याने बागायतदाराला आणि भिकूनानाला एका बाजूला घेतलं. पहिला पोलीस पंचनामा करणं गरजेचं आहे. शक्य होईल तेवढं लवकर तुम्ही पेशंटला अमृतनगरला मोठ्या दवाखान्यात घेऊन जा. पेशंटची नाडी कमी झाली आहे. खरं सांगायचं झालं तर पेशंट तिथपर्यंत जाईल की नाही याची सुद्धा शंका वाटते. जखम खूप खोलपर्यंत झाली आहे. अति रक्तस्राव झाला आहे. इथे आपल्याकडे ऑपरेट करायला सगळी साधनं नाही. तरुण पेशंट आहे. विनाकारण रिस्क घ्यायला नको. डॉक्टर बागायतदार आणि भिकूनानाशी बोलत असतानाच नर्सनं डॉक्टरला मोठ्यानं आवाज दिला. डॉक्टर पेशंटकडे धावले. वसंतचं शरीर जोरजोराने उडत होतं. त्याचे डोळे पांढरे झाले होते. कानातून नाकातून रक्तस्राव होऊ लागला. डॉक्टर इंजेक्शन देण्याच्या तयारीत असतानाच वसंतचं शरीर शांत होत गेलं. वसंत गतप्राण झाला आणि त्याच वेळी दवाखान्याच्या दरवाज्यात मोठ्यानं मारुतीचा टाहो फुटला. वशा भाऊ! मारुती रक्तबंबाळ वसंतला पाहून मटकन खाली बसला. त्याच्या ओरडण्यानं अख्खा दवाखाना कंपित झाला. मारुतीच्या आकांताला सीमाच नव्हती. त्याच्यात लेकाच्या कलेवराकडे पाहण्याचं बळ नव्हतं, हिंमतही नव्हती. त्याला समोर सारा अंधार आणि अंधारच दिसत होता. रुग्णवाहिका वसंतचं कलेवर घेऊन गोटेवाडीत आली तेव्हा 3री पहार झाली. मारुतीनं वसंतच्या मृत्यूची खबर द्यायला भिकूनानाला पुढं पाठवलं होतं. वाडीला येतानाच त्यानं मानगौंडीला शंकर तात्याला कळवलं. रुग्णवाहिका दिसताच जाईनं अनुज्वलानं मोठ्यानं हंबरडा फोडला. अजून वाडी पोलिसी पहाऱ्यातच होती. भावकीतल्या गंगोतातल्या ज्या ज्या लोकांना खबर कळली ते वसंतच्या मौतीला आले होते.
वाडी मयतकऱ्याने दाटली होती. बरेच लोक मारुतीच्या घरासमोर जमले होते. जशीच रुग्णवाहिका मारुतीच्या दारासमोर उभी राहिली तशी उज्ज्वला अक्षरशः हात जमिनीवर आपटू लागली. धाय मोकलून रडू लागली. तिच्या अवघडलेल्या जीवाला तो आकांत सोसवणारा नव्हता. हात आपटूनच तिचा चुडा चक्काचूर झाला. एक सुद्धा बांगडी हातात उरली नाही. तिची आई यमुना रडत होती आणि लेकीला आवरीतही होती. भावकीतल्या जावा तिची समज घालण्याचा प्रयत्न करीत होते. उज्ज्वला कोणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीच म्हणून. वसंतच्या कलेवराचं शवेच्छादन करण्यात आलं होतं. पंचनामाही झाला होता. कलेवर पांढऱ्या कपड्यात बांधलं होतं. ते 4 माणसांनी रुग्णवाहिकेतून कोपीच्या ओट्यावर आणून बाजावर ठेवलं. टिपेची रडारड आणि माणसांची प्रचंड गोंधळ. जाईच्या रडण्याला तर पारावारच नव्हता. अधूनमधून तिची दातखिळी बसत होती. मधूनच ती एकुलत्या एक लेकराच्या कलेवराकडे एकटक पाहत होती. मी काय करू रे बाळा? अरे वसंता, आता कुठं शोधू मी तुला? कशी हाक मारू मी तुझ्या नावानं? अरे माझ्या राजा! दोन्ही हात वसंतच्या कलेवराकडे करून म्हणून जाई रडू लागली. माझा हिरा काळानं कसा हेरला ग बाई. माझी कूसच उजाड केली ग बाई. बापाला कधी कामाला हात लावू देत नव्हता ग. बापाच्या कधी शब्दाबाहेर गेला नाही. माझं वासरू लई गुणाचं होतं ग बाई. सगळ्यांशी लई गोडीनं बोला. ऊस तोडीनं माझ्या बाळाचा जीव घेतला. माझ्या सोन्याची लई राळ झाली ग. आता तुला कोणत्या दुनियेत शोधू? हे भाऊ वसंता, हिवराच्या कालीत शोधू का वडाच्या पारावर? कसं जगू मी आता? आईचं रडणं दगडालाही पाजर फोडीत होतं. सगळ्यांच्याच डोळ्यांना धारा लागल्या. मारुतीनं उपरनं तोंडावर धरलं होतं. तो मुकाच लेकाच्या कलेवराकडे पाहत होता. येई शंकर तात्यान भिकुनाना त्याला धीर देत होते. खेळच संपला आता संसाराचा. पटच इस्काळला सगळा. मारुती कलेवराकडे पाहत म्हणला, अरे चंडाळा, तुला मला न्यायचं होतं ना र? भरलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे पाहत मारुती मोठ्यानं ओरडला आणि खाली कोसळला. सुनंदानं पटकन पाण्याचा ग्लास आणला. शंकर तात्यानं देहाला पाणी पाजलं. मारुती जागेवरच बसला. त्याच्या अंगात शक्ती उरली नव्हती. सुबाना त्याच्या जवळ आला. मारुती अण्णा, तूच असा खचल्यावर जाई बहिणीनं अनुजीनं काय करायचं? कुणी धीर द्यावा त्यांना? सुबाना मारुतीची समज घालीत पाठीवर हात ठेवून म्हणला, सुबाना माझा वाघ गेला रे. लय मंगाळ झालं बाबा, लय मंगाळ झालं. उरातला हुंदका सैल सोडीत मारुती वसंतच्या कलेवराकडे दोन्ही हात पसरून कळवळला. तिरडी सजली जात होती. मडक्यातल्या गोवऱ्या धूर ओकीत होत्या. सूर्य मावळतीला विसावत होता. वाडीच्या उत्तरेला गाजर ओढ्याच्या काठावर नेहमीच्या जागी सरण रचलं जात होतं. अंधार दाटाच्या आत सरणाला चूड द्यायची होती. आलेल्या अनेक मयतकऱ्यांना आपापल्या गावी परतायचं होतं. वाडीचे ग्रामपंचायतीचे मेंबर सगळी तयारी पाहत होते. आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता करीत होते. ते पितळेवाडीच्या मुकादमात तोडीला गेले होते. खबर मिळताच वसंतच्या मौतीला वाडीत आले. वसंतच्या कलेवराचं सगळ्यांनी दर्शन घेतलं. जाई दर्शन घेताना वाढूळ लेकाचा पाय धरून बसली. पुन्हा मनसोक्त रडली. तिनं वसंतच्या चेहऱ्याचे पटापट मुके घेतले. त्याच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवू लागली. खूप रडली जाई. कशाचं भान नव्हतं तिला. बायकांनी जाईला धरून बाजूला केलं. 2 बायकांच्या आधारानं उज्ज्वला नवऱ्याचं शेवटचं दर्शन घ्यायला आली. तिनं मोठ्यानं अंबरडा फोडला. तो सर्वांचा काळीच चिरीत गेला. पोटातल्या गोळ्याची पर्वा न करता ती वसंतचा पाय धरून मोठ्यानं आकांत करू लागली. तिला ना साडीची शुद्ध होती, ना ब्लाऊजची, ना केसांची. तिची आई यमुना आणि वाड्यातली रखमा तिला आवरीत होती. तिच्या अंगावरची साडी नीट करीत होती. तिचे केस सावरीत होती. रडून रडून तिच्या तोंडाला फेस आला होता. डोळे सुजले होते. केस अस्ताव्यस्त होते. ओठांवर पापडी आली होती. आणि तिरडी उचलली. पुन्हा मोठ्यानं रडारड झाली. आकांत झाला. भावकीतले 4 खांदेकरी लागले.
मारुतीनं मटकं धरलं. तिरडीच्या पुढं माणसं चालत होती. बाया मागून वसंतच्या कलेवराला पदरानं पालवीत होत्या. मधूनच दूरच्या नात्यातली एखादी बाई हेल काढून रडत होती. वाडीच्या बाहेर 5 मिनिटावर मसणखाई होती. वसंतचं कलेवर तिरडीवरून काढून अलगद चितेवर ठेवलं. विधी झाला. राहिलेली लाकडं रचली. सरणावरच्या लाकडात मारुतीचा एकुलता एक दृष्टीआड झाला. त्याचा वसंत सरणात गुडूप झाला, अगदी नेहमीसाठी. टिचवलेल्या मटक्याचे 3 फेरे मारून मारुतीने लेकाच्या चितेला चूड दिली आणि पाठोपाठ त्याच्या हृदयातून मोठ्यानं हंबरडा फुटला. वसंता, माझ्या बाळा, कोणाच्या शिवारात धुंडू र मी तुला, वसंता. आणि मारुती मटकन खाली बसला.